Hello students, today we will see osmotic pressure and concentration of solution. In previous video lecture we have seen what is meant by osmosis, what is meant by osmotic pressure and type of solution on the basis of osmotic pressure. Okay, हे बघितले. तर osmotic pressure is a qualitative property. एक qualitative property आहे. म्हणजे it is depend on number of solute particle and does not depend on nature of solute particle. ती कशावरती डिपेंड असणार आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड असणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल देयर इज 0.1 मोलार युरिया सोल्यूशन इज देयर अँड 0.05 मोलार सुक्रोज सोल्यूशन इज देयर. बरोबर आहे. एक आहे 0.05 मोलार सुक्रोज आणि एक आहे 0.1 मोलार युरिया. आता याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे 0.1 मोलारचं. सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणून 0.1 molar urea solution have more osmotic pressure than 0.05 molar sucrose because number of solute particle is more, concentration जास्त आहे म्हणजे number of solute particle जास्त असणार आहे. ते concentration कमी आहे म्हणजे number of solute particle कमी असणार आहे म्हणून याचा osmotic pressure कमी आहे, याचा osmotic pressure जास्त आहे. लक्षात. ओके. if number of solute particle increases value of colligative property increases. बरोबर. त्यामुळे osmotic pressure is colligative property. Okay, and it depends on the number of solute particles. ठीक आहे. याच्यासाठीचं इक्वेशन काय? पाय इज इक्वल टू CRT is the equation. For dilute solution, pi is equal to CRT. For dilute solution, pi is equal to CRT. आता इथं पाय काय? ऑस्मोटिक प्रेशर आहे. ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय, मी सांगितलं होतं. सी काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ॲट टेम्परेचर टी. टी काय? टेम्परेचर आहे. आणि आर काय? गॅस कॉन्स्टंट. इथं डायल्यूट सोल्युशन साठी वापरतात. आर काय? गॅस कॉन्स्टंट. मग इथे सिम्पली तुम्ही कॉन्स्टंट म्हणू शकता. and these are also have same value like gas constant. मग हे इक्वेशन कुठून आलं आपण बघूया. फॉर डायल्यूट सोल्युशन पाय इज इक्वल टू CRT. ओके. पाय म्हणजे काय, सी म्हणजे काय, टी म्हणजे काय आणि आर म्हणजे काय तुम्हाला कळलं. पण हे इक्वेशन कुठून आलं त्याच्यासाठीच बघूयात. तुमच्या न्यू बुक मध्ये ते दिलं नाही पण त्याच्या अगोदरच्या बुक मध्ये स्टेट बोर्डाच्याच त्याचे लॉज होते. वन ऑफ बॉइल्स लॉ, वन ऑफ चार्ल्स लॉ आणि वन ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. याला वन ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन बोलतात आणि वन ऑफ अवोगाड्रोस लॉ. ते लॉ शिकल्यानंतर तुम्हाला कळेल की हे इक्वेशन कसं तयार झालं. ओके. वन ऑफ न काय केलं मग बघा. पाय इज इक्वल टू CRT कसं आलं ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट वन ऑफ बॉइल्स लॉ. वन ऑफ बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ तुम्हाला माहित आहे स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये 11th मध्ये झाले. त्यांनी गॅस साठी केला. वन ऑफ ऑब्झर्व्ड सिमिलॅरिटीज इन द डायल्यूट सोल्युशन अँड गॅसेस. वन ऑफला काय दिसलं? सिमिलॅरिटीज दिसल्या डायल्यूट सोल्युशन अँड गॅसेस मध्ये. ओके. त्यावेळेला त्या बॉइल्स लॉला गॅसेस साठी जो बॉइल्सने लॉ हे केला होता P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V, तोच लॉ यांनी डायल्यूट सोल्युशन साठी केलेला आहे. कोणी वन ऑफ नाही आणि त्याचं नाव आहे वन ऑफ बॉइल्स लॉ. वन ऑफ बॉइल्स लॉ काय? ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन and inversely proportional to volume at constant temperature. वन ऑफ बॉइल्स लॉ काय? ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पहिला डिनोट करता ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन and inversely proportional to volume at constant temperature. At constant temperature. आता इथे बघा सी कॉन्सन्ट्रेशन कशावरती असतं? जर मोलॅरिटी मध्ये असेल नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके. N/V कॉन्सन्ट्रेशन बरोबर C N/V लिहू शकतो. बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन जर मोलॅरिटी मध्ये असेल तर मोलॅरिटीचं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे C बरोबर N/V म्हणजे पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V.
Osmotic pressure is directly proportional to number of moles of solute and inversely proportional to volume. हा आहे वन ऑफ बॉयल्स लॉ. ठीक आहे, एक लक्षात आलं. वन ऑफ चार्ल्स लॉ काय? इफ कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट then osmotic pressure of a dilute solution is directly proportional to temperature. Osmotic pressure of a dilute solution is directly proportional to temperature at constant concentration. तो आहे वन ऑफ चार्ल्स लॉ. वन ऑफ चार्ल्स लॉ म्हणजे पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट सी. ओके, म्हणजे पाय कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, पाय इज इक्वल टू, जर दोन्ही वन ऑफ चार्ल्स लॉ आणि वन ऑफ बॉयल्स लॉ जर कंबाईन केले तर याला असं लिहू शकतो आपण, पाय इज इक्वल टू एन बाय बी इंटू टी. बरोबर आहे. ऑस्मोटिक प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम, ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स अँड दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, इथं येईल असं, हे साईन इथं असंच ठेवा, कारण आपण आणखी कॉन्स्टंट घेतला नाही, ते काढायचं. जर दोन्ही इक्वेशन कंबाईन केले, समजा वन ऑफ बॉयल्स लॉ आणि वन ऑफ चार्ल्स लॉ, तर वन ऑफ बॉयल्स लॉ काय? पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्ही, आणि पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. दोन्ही कंबाईन केलं. या ठिकाणी काय केलं? पहिल्यांदा पाय इज इक्वल टू कॉन्स्टंट के घेतला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्ही इंटू टी. आणि जर 1 मोल असेल तर एनच्या ठिकाणी 1 ठेवू शकतो आपण. ओके, जर फॉर 1 मोल एनच्या ठिकाणी काय ठेवता येईल? आपल्याला 1 ठेवता येईल. मग हा व्ही इकडे येऊन काय होईल? न्यूमरेटरला जाईल. म्हणजे पाय व्ही इज इक्वल टू के टी. की अगोदर त्यांनी कॉन्स्टंट घेतलं. ओके, फॉर डायल्यूट सोल्युशन. बट व्हॅल्यू ऑफ दिस के इज सिमिलर टू व्हॅल्यू ऑफ आर, गॅस कॉन्स्टंट. वन टॉपनं प्रूव्ह केलं. फॉर डायल्यूट सोल्युशन व्हॅल्यू ऑफ दिस के कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के इज सिमिलर टू व्हॅल्यू ऑफ आर, गॅस कॉन्स्टंट. ओके, त्याची व्हॅल्यू किती असते? 8.314 जूल पर केल्विन पर मोल. देअरफॉर वी कॅन राईट पाय व्ही इज इक्वल टू आर टी. आपण काय लिहू शकतो? पाय व्ही इज इक्वल टू आर टी असं लिहिता येतं. बरोबर आहे. पाय व्ही इज इक्वल टू आर टी. ओके, आणखी पुन्हा इकडे जर व्ही घेतला, पाय इज इक्वल टू 1 बाय व्ही आर टी. 1 बाय व्ही फॉर 1 मोल साठी 1 बाय व्ही किंवा एन बाय व्ही म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. देअरफॉर पाय इज इक्वल टू सी आर टी. ओके, हे तुमचं वन ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन आहे. आलं इथपर्यंत लक्षात? किंवा इथं 1 बाय व्ही लिहू शकता किंवा एन बाय व्ही लिहू शकता. अगोदर आपण एन तसंच ठेवला तरी चालेल. पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी 1 मोल साठी, म्हणून आपण आर टी घेतलं. जर फॉर एन नंबर ऑफ मोल असेल तर एन के टी असं लिहिलं असतं. ओके, 1 मोल लिहिलं तरी इथं 1 लिहायची गरज नाही, म्हणून मी लिहिलं नाही. इथं एन लिहू शकलो असतो आपण. इथं एन बाय व्ही म्हणजेच काय? सी, कॉन्सन्ट्रेशन. ओके, सी म्हणजेच काय? एन बाय व्ही, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. पाय इज इक्वल टू सी आर टी. कसं आलं लक्षात? आलं. वन टॉपनी फॉर डायल्यूट सोल्युशन आणि गॅसेसला कम्पेअर केलं, आणि जसं बॉयल्स लॉ आहे गॅससाठी, तसंच वन टॉप बॉयल्स लॉ फॉर डायल्यूट सोल्युशन. वन टॉप चार्ल्स लॉ आहे, त्या दोघाला कंबाईन केलं की काय येतं तुम्हाला? पाय इज इक्वल टू एन अपॉन व्ही आर टी म्हणजेच पाय इज इक्वल टू सी आर टी. याला काय बोलतात? वन टॉप जनरल सोल्युशन इक्वेशन. याच्यामधल्या सगळ्या टर्मचा अर्थ तुम्हाला समजला. ओके, एन नंबर ऑफ मोल्स, व्ही व्हॉल्यूम, आर कॉन्स्टंट, टी टेम्परेचर, पाय ऑस्मोटिक प्रेशर. ओके, हे इक्वेशन आहे. आता आणखीन एक लॉ आहे, वन ऑफ अवोगॅड्रो लॉ. लक्षात राहण्यासाठी असू द्या, कधी विचारलं तर. वन ऑफ अवोगॅड्रो लॉ काय? अवोगॅड्रो लॉ काय नेमकं ह्याच्यासाठी, गॅसेससाठी मला सांगा काय? प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, किंवा सेम व्हॉल्यूम असेल कुठल्याही दोन गॅसेसचं तर नंबर ऑफ मोल्स सेम असतील. असा तुमचा अवोगॅड्रोज लॉ फॉर गॅसेससाठी आहे. इफ व्हॉल्यूम ऑफ 2 gases are same,
द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस दॅट गॅसेस आर ऑल्सो सेम. व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स पण सेम असतील. इथं पण काय सांगितलंय, इफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल्स of two solution are same, then that two solution exert the same osmotic pressure. If two solution have same number of moles of solute, then that solution exert the same osmotic pressure. हा आहे तुमचा want of Avogadro's law. Pi is directly proportional to n लिहू शकता तुम्ही. Pi is directly proportional to want of Avogadro's law. ओके, लक्षात राहण्यासाठी असू द्या. म्हणजे हे सगळे लॉज तुम्हाला लक्षात आले आणि पाय इज इक्वल टू CRT कसं आलं ते तुम्हाला लक्षात आलं. या तीन ह्याच्यात कंबाईन म्हणून ते कोणी केलं, क्वांटम. त्यानंतर आपण पाहूयात डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर मास फ्रॉम क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मोटिक प्रेशर. याच्या अगोदरच्या मागच्या तिन्ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पासून आपण सल्यूटचं मॉलिक्युलर मास डिटरमाइन केलं होतं, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काढला होता आणि मॉलिक्युलर मास डिटरमाइन केलं होतं. आपण ऑस्मोटिक प्रेशर पासून या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पासून सुद्धा सल्यूटचं मॉलिक्युलर मास डिटरमाइन करूयात. ओके, नेक्स्ट हेडिंग डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर मास. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर मास of solute from osmotic pressure as qualitative property. याच्यापासून आपल्याला मॉलिक्युलर मास डिटरमाइन करायचं आहे. वी हॅव वांट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन पाय इज इक्वल टू CRT आहे आपल्याकडे. वांट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. आता इथं डबल पाय म्हणजे काय, C म्हणजे काय, R म्हणजे काय आणि T म्हणजे काय सांगायची गरज नाही किंवा लिहायची गरज नाही. ओके, पाय इज इक्वल टू CRT बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन C इज इक्वल टू N/V, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. ओके, जर मोलॅरिटी मध्ये घेतलं तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. पाय इज इक्वल टू NV/RT लिहिता येतं. N कोणतं, नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट, म्हणून मी N2 लिहितो. N1 आपण कशाला कन्सिडर करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. N2 नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड असतं, सल्यूटच्या पार्टिकलवरती डिपेंड असतं. सल्यूट जेवढा जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त. सल्यूट कमी कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे सोल्युशन कसं असेल, डायल्यूट. ओके, पाय इज इक्वल टू N2/V/RT. इथपर्यंत लक्षात आलं कसं लिहिलं ते. देन इथपर्यंत आल्यानंतर पुढं N नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, N2 इज इक्वल टू W2/M2. नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट म्हणजे काय, गिव्हन मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. बरोबर आहे. मग पाय इज इक्वल टू N2/V होतं. ओके, N2/V/RT. N2 च्या ठिकाणी ती व्हॅल्यू ठेवा. काय होईल, पाय इज इक्वल टू W2/M2/V/RT. ओके, आलं लक्षात. मग आता तुम्हाला काय पाय बरोबर किंवा M2 बरोबर लिहायचं आहे. कसं लिहिणार, अगोदर आता याला रिअरेंज करा. ओके, पाय V या साईडला घ्या. पाय V इज इक्वल टू W2/M2/RT. ओके, RT. मग M2 जर या साईडला घेतला तर पाय V खाली जाईल. M2 इज इक्वल टू W2RT/πV. Okay, this is your formula to determine molecular mass. दिसते का. ओके, बघा V या साईडला घेतला वरती आला. पाय V इज इक्वल टू W2/M2/RT. बरोबर आहे. M2 इकडे घ्या, हे दोन्ही खाली जातील. M2 इज इक्वल टू W2/π/V/RT वरती. ओके, दिस इज युअर फॉर्म्युला टू डिटरमाइन मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट बाय युजिंग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मोटिक प्रेशर. इथे M2 म्हणजे काय, मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. W2 काय, गिव्हन मास ऑफ सोल्यूट. R काय, गॅस कॉन्स्टंट. T काय, गिव्हन टेम्परेचर. पाय काय, ऑस्मोटिक प्रेशर. V काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, अगर हा फॉर्म्युला आहे ते म्हणजे काय लिहून घ्या.
ओके. आणि या फॉर्म्युल्यावरती हे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण घेऊयात. ओके. बघा हा एक न्यूमेरिकल आहे. इथं मॉलिक्युलर मास काढायला नाही विचारलं, पण काय विचारले बघूयात. कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 4.5 ग्रॅम ग्लुकोज. ब्रॅकेटमध्ये दिले मोलार मास इज इक्वल टू 180 ग्रॅम पर मोल डिझॉल्व इन 100 ml ऑफ वॉटर ॲट 298 केल्विन. आरची व्हॅल्यू दिली आणखी ब्रॅकेटमध्ये 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. ओके. असा न्यूमेरिकल आहे. तुम्हाला काढायला सांगितले ऑस्मोटिक प्रेशर. ओके. बघा कॅल्क्युलेट द अगोदर गिव्हन लिहून घ्या. गिव्हन काय काय. कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर पाय काढायचे तुम्हाला ऑफ 4.5 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज काय सल्यूट म्हणजे W2. गिव्हन मास ऑफ सल्यूट किती आहे 4.5 ग्रॅम. ग्लुकोज त्याचं मोलार मास किती आहे ग्लुकोजचं M2 इज इक्वल टू 180 ग्रॅम पर मोल. ओके. ग्लुकोजचं मोलार मास किती आहे 180 ग्रॅम पर मोल. पुन्हा काय दिले डिझॉल्व इन 100 ml ऑफ वॉटर. 100 ml ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व केलंय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे. ओके. किती आहे तर सॉल्व्हंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन निघेल व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. ओके. 100 ml ऑफ वॉटर ॲट 298 केल्विन. टेम्परेचर किती आहे 298 केल्विन. आर ची व्हॅल्यू पण दिली आहे तुम्हाला वरती. आर बरोबर 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. आता लक्षात घ्या आर ची व्हॅल्यू जूल पर केल्विन पर मोल मध्ये 8.314 असते. लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन मध्ये आर ची व्हॅल्यू किती असते 0.0821. आता इथे लिटर ॲटमॉस्फिअर दिले पर मोल म्हणजे लिटर ॲटमॉस्फिअर असल्यामुळे येणार ऑस्मोटिक प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये येईल. आपल्याला सोल्युशनचं व्हॉल्यूम लिटरमध्ये घ्यावं लागणार आहे. ओके. आरची व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअर दिले. टेम्परेचर केल्विनमध्ये घ्यावं लागणार आहे. मग आपल्याला मॉलिक्युलर मास काही काढायचं नाही दिलेलं आहे. आपल्याला काढायचं ऑस्मोटिक प्रेशर. मग कसं काढणार तुमचा तो डायरेक्ट फॉर्म्युला ठेवून पण जमेल काढलेला. पाय इज इक्वल टू M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V. तो पण चालेल किंवा आपण N अगोदर काढून घेऊयात आणि त्यामुळे पाय इज इक्वल टू N2 अपॉन V RT या फॉर्म्युल्याने पण चालेल. काय तुम्हाला काढायचं N2 सेपरेट काढून घ्या नंबर ऑफ मोल्स कारण दिलेलं नाही. गिव्हन मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती होतील. गिव्हन मास ऑफ सोल्यूट ग्लुकोज 4.5 अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट किती आहे 180. किती होईल मग ते 4.5 अपॉन 180 45 अपॉन 1800 बरोबर आहे. किती होईल ते समजा इथं आपण काय करूयात 45 अपॉन 18 इंटू इथे किती होईल 10⁻²2 बरोबर आहे. 100 राहिल्यामुळं 10⁻² वरती जाऊन काय होईल 10⁻² होईल बरोबर आहे. कॅल्क्युलेशन येतं लक्षात. मग 9 ने कॅन्सल करा. 9 2 18 9 5 45 9 2 18 9 5 45 5 अपॉन 2 म्हणजे किती झालं ते 5 अपॉन 2 म्हणजे 2.5 इंटू 10⁻². 10⁻² म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला याच्यानंतर आणि याच्या अगोदर एक 0 लिहून पॉईंट किती आलं 0.025. हे तुमचे काय आले नंबर ऑफ मोल्स आले 0.025. कॅल्क्युलेशन करा कशाही पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. नंबर ऑफ मोल्स 0.025 पाय इज इक्वल टू 0.025. आता व्हॉल्यूम इन लिटर पाहिजे कारण इथं आरची व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये दिले पर मोल पर केल्विन म्हणजे 100 ml म्हणजे किती होतं 0.1 लिटर. 0.1 लिटर. आर किती आहे 0.0821. टेम्परेचर किती आहे 298 केल्विन बरोबर आहे. ते केल्विन मध्ये चालतं. मग इथे तुम्हाला
खाली काय होईल, 0.1ला 1 करायचं असेल तर वरती पण एक वाढवलं पाहिजे. इज इक्वल टू 0.025च्या ठिकाणी मी 25 करतो आणि खालचा पण 1 पॉईंट पुढे केल्यानंतर काय होईल, 1 होईल. त्यामुळं 0.0821 इंटू 298 डिवायडेड बाय 1 लिहिलात तरी चालेल, नाही लिहिलात तरी चालेल. म्हणून त्याला किती येतं, पाय इज इक्वल टू, याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला येते व्हॅल्यू 6.116 ॲटमॉस्फिअर. काय येतं, ऑस्मोटिक प्रेशर of solution containing 4.5 gram of glucose dissolved in 100 ml water is 6.116 atmosphere. ओके, यावेळी हा न्यूमेरिकल आहे. आणखीन एक न्यूमेरिकल घेऊयात आणि त्यानंतर मी घरी करण्यासाठी ते. यावरती आणखीन 1-2 न्यूमेरिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. त्यानंतर मी त्याच लेक्चरमध्ये तुम्हाला घरी करण्यासाठी काही न्यूमेरिकल देईन. तोपर्यंत तुम्ही सराव करा घरी. आणि त्यानंतर आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस वगैरे प्रोसेस बघूयात. ओके, आजचं लेक्चर इथंच थांबवूया.